हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण वर्षभरासाठी लागणारा कांदा लसूण मसाला तयार केलेला आहे। तर व्हेज असो किंवा नॉनव्हेज जेवण असो, एकदाचा कांदा लसूण मसाला तयार असेल की जेवण लगेच आपल्याला कोणतेही बनवता येते। कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी आपण कोणते कोणते मसाले वापरले आहेत ते बघूया। त्यासाठी आपण धने पावशेर घेतलेले आहेत, तमालपत्र 20 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, मिरे 50 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, पांढरे तीळ 50 ग्रॅम, जिरा 100 ग्रॅम, मोहरी 50 ग्रॅम, हळकुंड 50 ग्रॅम, हिंगाचे खडे घेतलेले आहेत, एक जायफळ घेतलेला आहे, शहाजिरे 10 ग्रॅम, दालचिनी 20 ग्रॅम, चक्रीफूल 20 ग्रॅम, मसाला वेलची 10 ग्रॅम आणि हिरवी वेलची 10 ग्रॅम घेतलेली आहे, दगडी फूल 10 ग्रॅम, नागेश्वरी 10 ग्रॅम, त्रिफळा 10 ग्रॅम, बडीशेप 50 ग्रॅम घेतलेली आहे, मेथी 50 ग्रॅम, जायत्री 10 ग्रॅम घेतलेली आहे, 1 किलो खडा मीठ घेतलेले आहे। तर यातील आपण अर्धा किलोच मीठ वापरणार आहे। तर या खडे मसाल्यातील काही मसाले मी कढईमध्ये भाजून घेणार आहे, तर काही मसाले मी थोड्याशा तेलामध्ये भाजून घेणार आहे। कांदा लसूण मसाला म्हणजेच चटणी तयार करण्यासाठी आपण लाल पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर यामध्ये मी पावशेर बेडगी मिरची घेतलेली आहे। मिरच्यांची वरची टोके काढून मिरच्या खुडून घेतलेल्या आहेत। तर आपण कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी लाल सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा किलो लवंगी मिरची घेतलेली आहे आणि पावशेर गुंटूर मिरची घेतलेली आहे। बेडगी मिरची आपण निवडून खुडून घेतलेली आहे, लवंगी मिरची ही आपण निवडून खुडून घेणार आहे। तर असे सर्व मिळून आपण 1 किलो मिरची कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी वापरलेली आहे। मसाला तयार करण्यासाठी मिरची आपल्याला वाळलेल्या लागणार आहेत। 1 किलो मिरचीसाठी आपण पावशेर धने वापरलेले आहे। तर धने पहिल्यांदा आपण निवडून घेतलेले आहे। तर काही मसाले आपण भाजून घेणार आहे, तर काही आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घेणार आहे। तर पहिल्यांदा आपण धने भाजून घेत आहे। मीडियम गॅसवरती 3-4 मिनिटे आपण धने परतून भाजून घेतलेले आहेत। तर मसाले असे आपण जास्त भाजणार नाही, तर थोडेसे मसाले आपण भाजून घेणार आहे। तर मसाल्यांचा कलरही बदलला नाही पाहिजे, अशा पद्धतीने मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बारीक गॅसवरती 100 ग्रॅम जिरे आपण 2-3 मिनिटे परतून भाजून घेतलेले आहेत। भाजून घेतलेले सर्व साहित्य आपण एका परातीमध्ये काढून घेत आहे। 50 ग्रॅम मोहरी आपण घेतलेली आहे, तीही आपण बारीक गॅसवरती 2-3 मिनिटे परतून घेत आहे। पांढरे तीळ आपण 50 ग्रॅम घेतलेले आहेत, तेही आपण बारीक गॅसवरती सतत असे परतून भाजून घेत आहे। पन्नास ग्रॅम आपण मेथी घेतलेली आहे, तीही आपण बारीक गॅसवरती सतत असे परतून भाजून घेत आहे। खसखस 50 ग्रॅम घेतलेली आहे, तीही आपण सतत परतून भाजून घेत आहे। 50 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे, तीही आपण सतत परतून बारीक गॅसवरती भाजून घेत आहे। शहाजिरे आपण 10 ग्रॅम घेतलेले आहेत, तेही आपण बारीक गॅसवरती भाजून घेत आहे। काळे मिरे आपण 50 ग्रॅम घेतलेले आहेत, तेही आपण बारीक गॅसवरती सतत परतून भाजून घेत आहे। लवंगा 20 ग्रॅम घेतलेले आहेत, तर बारीक गॅसवरती आपण लवंग सतत असे परतून भाजून घेत आहे। तर असे कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी आपण जे भाजून मसाले घ्यायचे होते ते आपण भाजून घेतलेले आहेत। कढईमध्ये आपण 2-3 पळी तेल घातलेले आहे आणि रामपत्री 100 ग्रॅम आपण गरम तेलामध्ये गरम करून लगेच काढून घेत आहे। जायत्री पण आपण गरम तेलामध्ये लगेच थोडीशी परतून गरम झाली की लगेच काढून घेत आहे। नाकेश्वर पण आपण 10 ग्रॅम घेतलेले आहेत, तेही आपण गरम तेलामध्ये थोडेसे परतून झाले की लगेच काढून घेत आहे। 10 ग्रॅम त्रिफळा घेतलेला आहे, तोही आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घेत आहे। दगडी फूल पण आपण तेलामध्ये परतून घेत आहे। मसाला वेलची 10 ग्रॅम आणि हिरवी वेलची 10 ग्रॅम आपण घेतलेली आहे, तीही आपण तेलामध्ये परतून घेत आहे। तमालपत्र आपण 20 ग्रॅम घेतलेलं आहे, तेही आपण तेलामध्ये परतून घेत आहे। चक्रीफूल पण आपण 20 ग्रॅम घेतलेले आहे, तेही आपण गरम तेलामध्ये परतून भाजून घेत आहे। हिंगाचे आपण छोटे 2-3 खडे घेतलेले आहेत, ते खडे आपण तेलामध्ये परतून घेत आहे। 4-5 आपण हळकुंडाची गड्डे घेतलेले आहेत, तेही आपण तेलामध्ये परतून घेत आहे।
दालचिनी आपण 20 ग्रॅम घेतलेली आहे, तीही आपण तेलामध्ये परतून काढून घेतलेली आहे. खजायफळचे मी 3-4 तुकडे करून घेतलेले आहेत, तेही तुकडे आपण तेलामध्ये परतून काढून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण कांदा लसूण मसाल्यासाठी लागणारा सर्व मसाला आहे तो भाजून आणि तळून घेतलेला आहे, तो आपण एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे. तर हा गरम केलेला सर्व मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. चार खोबऱ्याच्या सुक्या वाट्या घेतलेल्या आहेत, त्या आपण चिरून घेणार आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने आपण खोबरे चिरून घेतलेले आहे. पावशेर तेल कढईमध्ये गरम करून घेतलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण चिरून घेतलेले खोबरे परतून भाजून घेत आहे. सतत असे परतून खोबरे आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहे. जास्तीचे तेल आहे ते आपण काढून बाजूला ठेवलेले आहे आणि त्याच तेलामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा भाजून घेत आहे. तर मी बारीक मीडियम साईजचे कांदे 10 घेतलेले आहेत, ते मी बारीक चिरून घेतलेले आहे. कांदा भाजण्यासाठी मी यामध्ये थोडेसे खडा मीठ टाकून कांदा सतत असे परतून भाजून घेत आहे. झाकण ठेवून आपल्याला कांदा 5 मिनटं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. तर आपण कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी आपण मिरच्या खोडून घेतलेल्या आहेत, खोबरे आपण भाजून घेतलेले आहे. सर्व खडे मसाले आपण भाजून थंड करून घेतलेले आहेत. कांदा पण तेलामध्ये सतत असे परतून लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. 1 वाटी आपण लसूण सोलून घेतलेला आहे. तर सर्व मसाले थंड करून झाल्यानंतर कांदा आपण भाजून घेतलेला थंड करून झाल्यानंतर मी मिरचीच्या डंकामध्ये मिरची कुटून घेण्यासाठी आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण 1 किलो मिरचीपासून 2 किलो कांदा लसूण मसाला मिरचीच्या डंकात जाऊन तयार करून आणलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपला कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे. हा मसाला आपण थंड करून घेणार आहे आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. नंतर मी बाजारामध्ये गेलेली तेव्हा मी बाजारातून काश्मीरी लाल मिरची आणलेली. तर याही लाल मिरच्या सुकलेल्या आणि वाळलेल्या आहेत, तर त्याही मी खुडून घेतलेल्या आहेत. तर या मिरच्याच्या मला फक्त मिरची पावडर तयार करायची होती, यामध्ये कोणतेही खडे मसाले वापरायचे नव्हते. त्यासाठी मी या मिरच्या आटा चक्कीमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने छान लाल काश्मीरी मिरची पावडर तयार झालेली आहे. जर तुम्हाला नुसती अशी मिरची पावडर तयार करायची असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून मिरची पावडर तयार करून घ्या, कारण मला आटा चक्कीमध्ये जरा जास्त वेळ लागलेला आहे. पण अशा पद्धतीने लाल काश्मीरी मिरची पावडर तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण वर्षभरासाठी लागणारा कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण झणझणीत कांदा लसूण मसाला तयार केलेला आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.